रामदास आणि भालचंद्र दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर जरूर 14+ खेळाडू पाहायला मिळतील आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हॅलो हॅलो चला इथून मॅचला होतीये सुरुवात अगदी जर पाहिलं ना तर पहिली मॅच खूप रंगतदार पाहायला मिळाली दुसऱ्या सामन्याला इथून सुरुवात होतीये अगदी रामदास स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडू उंची जास्त आणि इथून टिपली असेल अगदी पहिला धक्का मात्र इथून पलसदरी टीमचा येतोय मैदानाच्या बाहेर अगदी महत्वाची विकेट होती रामदास सांबरी अगदी विस्फोटक फलंदाज आहे परंतु पहिल्या चेंडूवरती अपयशी ठरतोय अगदी गोल्डन डकची इथून शिकार झालाय आणि तो देखील इथून मैदानाचा बाहेर येतोय अगदी बेकरेवाडी टीम मात्र इथून खेळताना आपल्याला पाहायला मिळते अगदी चांगली मॅच खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल नक्कीच जबरदस्त सामना पाहायला मिळेल यात शंका नाहीये कारण एका साईडला विचार केला तर पलसदरी संघाकडे अनुभव खूप पाहायला मिळेल चला स्ट्राईकला जो नवीन फलंदाज गेलाय त्यानं स्ट्राईक घ्या हॅलो चला दोन्ही टीमचा 12 खेळाडू आपण चला या इथे दोन्ही टीमचा 12 खेळाडू आणि जी व्यासपीठाच्या समोर जी गर्दी आहे ती त्वरित लगेच खाली करा जा ऑल इंडियाचा काम करा लगेच जा आयवा कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे याची देखील नोंद घ्या तुमच्या दिगंबर ओला यांकडून इथे तत्पुरती जाऊया मॅच कडे जिथे मॅच रंगली गेली अगदी बेकरेवाडी त्याच्या विपक्षात खेळतीये पलसदरी टाकरूबाडी अगदी हा जल्लोष खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय अगदी संपूर्ण टीम 40+ आपल्याला पाहायला मिळते जरूर आणि त्यांच्यासाठी सपोर्टर सिस्टीम खऱ्या अर्थानं पलसदरी टीमची पूर्णपणे आपल्याला ग्राउंडच्या सभोवती पाहायला मिळते अगदी मॅच देखील सुपरस्टार पाहायला मिळेल जर 3 चौकार लगातारचे जर आले तर भास्कर होला यांकडून 500 रुपयाचं पारितोषिक अगदी मंगलनं मात्र इथून पहिला चौकार मात्र इथून खेचला गेलाय आणि इथून आमचे वडील खऱ्या अर्थानं गब्बरनाथ उघडा यांचं इथून शुभागमन तदनंतर नारायणा उघडा वर्णे ठाकूरवाडी त्यांचं देखील इथून शुभागमन झालंय मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन सान्नपन्न व्हा अगदी जर वर्णे ठाकरूबाडी आपण कॅप्टन या विलास उघडा यांच्याकडून आपण विन झाल्या याच्या 500 रुपयाचं पारितोषिक आलंय चला या आपण ते 500 रुपये घेऊन जा लगेच तत्पूर्वी या जाऊया मॅच कडे जिथे मॅच मात्र खूप रंगतात पाहायला मिळते अगदी मंगलच्या बाट मधून मात्र इथून चौकार आलाय एक विकेट महत्वाची बाहेर आली रामदास यावेळेस मात्र मोठा फटका खेचायच्या नादामध्ये इथून फटका फसलाय आणि स्वतः एसटी रक्षक मात्र इथून झेल टिपतोय आणि दुसरा धक्का मात्र इथून आलाय मैदानाच्या बाहेर मंगल देखील इथून मैदानाच्या बाहेर येतोय अगदी जर पाहिलं ना तर इथून विकेटची थोडीशी तडफड पाहायला मिळते अगदी पॉवर प्लेचं षटक इथून चालू आहे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गजानन हा गोलंदाज मात्र खूप चांगली इथून गोलंदाजी करतोय खऱ्या अर्थानं जर विचार केला ना तर 38 सर्कलच्या बाहेर मात्र 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात अगदी लॉंग ऑफ आणि मिड विकेट रिझन मध्ये 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत जरूर परंतु जर पाहिला ना तर बॅटर देखील इथून 2 महत्वाचे मात्र मैदानाच्या बाहेर आलेत अगदी मोठे फटके मात्र इथून खेचावे लागतील अगदी गब्बरनाथ वाघ अगदी दानशूर व्यक्तिमत्व मात्र इथून खेळण्यासाठी सज्ज झाले पहिला चेंडू मात्र इथून चांगला फटका पाहायला मिळाला जरूर परंतु इथून 2 धाबा इथून कंप्लीट केल्या गेल्यात जर ह्या पलसदरीसाठी मात्र इथून सुवर्ण संधी आहे जर 6 चेंडू मध्ये जर 6 षटकार आले तर दिगंबर होला यांच्याकडून 6,662 रुपये मात्र इथून देण्यात येतील अगदी चांगली मात्र इथून बक्षीस मात्र इथून
चला इथून 6 धाबा धावफलकावरती 2 विकेट महत्वाच्या मात्र इथून मैदानाच्या बाहेर आल्यात. अगदी गजानन चांगली गोलंदाजी केली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता पॉवर प्लेचं षटक मात्र इथून तुटलं गेलं. अगदी 38 सर्कलच्या बाहेर मात्र 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. अगदी जर पाहिला ना तर विवेक आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये 6 धाबा मात्र इथून जमवल्यात पलसझरी डी टीमनं. अगदी फर्स्ट इनिंग मात्र इथून पाहायला मिळतीये. यावेळेस मात्र फटका फसलाय आणि इथून डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. अगदी अजून एक विकेट मात्र इथून मैदानाच्या बाहेर येईल. अगदी भालचंद्र देखील मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल होतोय. कृष्णा अगदी खूप वर्षांचा मात्र इथून अनुभव घेऊन मात्र इथून आज बऱ्याच दिवसानं मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी बराचसा अनुभव देखील त्याच्याकडे राहिला गेलाय. परंतु आज अगदी संपूर्ण टीम 40+ ची पाहायला मिळते जरूर. परंतु आज इथून मात्र या संकटामधून पलसझरी टीमला मात्र इथून बाहेर काढायचा आहे. अगदी बराचसा अनुभव, परंतु तो अनुभव आज मात्र या पलसझरी ग्राउंड वरती, होम ग्राउंड वरती खऱ्या अर्थानं इथून पणाला लावा लागेल. कारण जर पाहिलं ना त्यानं कॅप्टनना आधीच म्हटलं होतं की 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर करू. परंतु दुसरं षटक चालू आहे. 6 धाबा धावफलकावरती. यावेळेस आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथून चेंडू मात्र शरीराष्टीवरती जाऊन आदळतोय. इथून डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू मात्र इथून डॉट आलाय. कृष्णा फिरकर अगदी फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या सोबतीनं मात्र गब्बरनाथ वाघ नॉन स्ट्राईक एंड वरती. यावेळेस आडव्या बाटनं मिड विकेट रिझन मध्ये फटका दमदार पाहायला मिळतोय जरूर. परंतु जर पाहिला तर क्षेत्ररक्षक देखील तैनात त्या दिशेनं. अगदी एकच धाव मिळतीये. एका धावेनं आता कासपाच्या गतीनं मात्र इथून पलसझरी टीम मात्र 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. अगदी मोठे फटक्यांपासून थोडस वंचित ठेवलं जात आहे पलसझरी टीमला. अगदी मोठे फटके मात्र इथून खेचावे लागतील. कारण धाव फलक देखील इथून हलणं ठेवणं गरजेचं आहे. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका मात्र चांगला पाहायला मिळाला जरूर. परंतु इथून दुहेरी धाव. यस, इथून विकेट, रनआउटची विकेट मात्र इथून मैदानाच्या बाहेर आली. अगदी काही गरज नव्हती खऱ्या अर्थानं. अगदी एकच धाव होती परंतु दुसऱ्या धावेचा कॉल होता गब्बरनाथचा आणि इथून कृष्णा आता मैदानाच्या बाहेर येतोय. अगदी चौथा विकेट मैदानाच्या बाहेर आलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश. जर गब्बरनाथ वाघनं जर षटकार मारला तर योगेश वाघ आणि भालचंद्र वीर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अगदी अंकित दरेकर इथे उपस्थित झाले. तुम्हाला देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. अगदी जाऊया मॅच कडे. थोडस मॅच पासून दुर्लक्ष होतोय. अगदी मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. 8 धाबा धाव फलकावरती 4 विकेट महत्वाच्या मात्र इथून पलसझरी टीमच्या बाहेर आल्यात. दुसरं षटक मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणि इथून गव्हर्नरची विकेट आली आहे मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर नितीन सांबरी. इथून झेलची संधी आणि अजून एक विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट मात्र इथून मैदानाच्या बाहेर येत आहेत. अगदी जर पाहिलं ना तर हे षटक काय अप्रतिम फेकलंय विवेक या गोलंदाजांना. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट आली, तदनंतर डॉट चेंडू, तदनंतर जर पाहिला तर सिंगल धाव, तदनंतर रनआउटची विकेट आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 विकेट मैदानाच्या बाहेर आल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रेक्षकांना उत्खंडा लागली होती की हा फलंदाज कधी जाईल मैदानाच्या आतमध्ये, तो फलंदाज मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी आमचे गुरुवर्य खऱ्या अर्थानं कमळू पिरकर मात्र इथून स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी आता खरी मजा येईल खऱ्या अर्थानं.
जर 3 षटकार आले तर नागेश उगडा यांकडून मात्र 5,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. अप्रतिम स्पर्धा खऱ्या अर्थानं श्री स्वामी समर्थ पळसदरी ठाकूरवाडी आयोजित खऱ्या अर्थानं नाईट रजनी शृंखला अगदी जर पाहिला ना तर खूप मेहनत घेऊन मात्र ग्राउंड मात्र इथून केला गेलाय आणि इथून पंच आउट आहे का? यस, फलंदाज इथून बाद गणेश देखील मैदानाच्या बाहेर येतोय. अगदी 7 विकेट मैदानाच्या बाहेर आल्यात. 8 धाबा फक्त धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. जर कमळू पिरकर साहेबांना जर षटकार मारला तर दिगंबर होला यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, सॉरी 1000 रुपयाचं पारितोषिक. स्वरूप दरेकर आपण इथे उपस्थित झाला. आपण देखील व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. चला इथून जाऊया मॅच कडे, जिथे मॅच रंगली गेली आहे. अगदी पलसझरी डी टीम त्याच्या विपक्षात खेळत असताना बेकरेबाडी टीम अगदी जर पाहिलं तर न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये बलिराम सांबरी या बळेस मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून असफल ठरतोय. अगदी जर पाहिला ना जो बॅटर जातो तो मात्र इथून तंबूच्या आसराला येतो. एखादी पार्टनरशिप खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे पलसझरी टीम साठी, कारण जरी 30-35 धाबा जरी धावफलकावरती आल्या तरी मॅचला मजा येईल, परंतु इथून बॅक टू बॅक विकेट जात आहेत. पुन्हा एकदा रनआउटची विकेट, बलिराम देखील मैदानाच्या बाहेर येईल. अगदी काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, कारण हे देखील होणं गरजेचं आहे. आणि आता पुन्हा एकदा A1 जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जशी मथुर आणि महबूबची जोडी तशी आमची कमळू पिरकर आणि गणपतची जोडी, आणि तीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आता मात्र इथून स्ट्राइक एंड वरती कमळू पिरकर, नॉन स्ट्राइक एंड वरती गणपत होला. A1 जोडी खऱ्या अर्थानं यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी थोडस टायमिंग जुळलं नाहीतर जर पाहिलं ना तर षटकार जरूर पाहायला मिळाला असता, परंतु इथून एक धाव आली आहे. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 8 विकेट मैदानाच्या बाहेर आल्यात. जर गणपत होलानं जर बाउंड्री मारली तर दिगंबर होला साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. फक्त चौकार मारायचा आहे, 1000 रुपये रोख मात्र इथून देण्यात येतील. अगदी तिसरं षटक मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. अगदी नितीन आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं राहिली आहे बेकरेवाडी टीमच्या या गोलंदाजाकडून. यावेळेस आडव्या बाटनं फटका दमदार पाहायला मिळतोय. आणि इथे घडतंय काय, अगदी शेवटच्या क्षणाला मात्र इथून अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय. अगदी 100% एफर्ट देत असताना क्षेत्ररक्षक बेकरेवाडीचे टीमचे आपण पाहू शकाल. अगदी जर पाहिला ना तर शेवटच्या क्षणाला मात्र इथून चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र रोखला गेला, आणि इथून 3 धाबा मात्र इथून आपल्या संघांसाठी मात्र थांबवल्या गेल्यात. अगदी 2 धाबा आल्यात. यस, 2 धाबा मात्र इथून थांबवल्या गेल्यात. 2 धाबा धावफलकावरती लागल्या जातील. अगदी 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे पलसझरी टीम. अगदी धाब्यांसाठी मात्र इथून संघर्ष केला जातोय, परंतु धाबा देखील इथून धावफलकावरती येत नाहीत. आता मात्र या A1 जोडीला मात्र काहीतरी चमत्कार मात्र करून दाखवावा लागेल, कारण टीम मात्र इथून संकटात मात्र इथून सापडली आहे. या संकटातून मात्र इथून काढायचं आहे, कारण आघाडीचे जे फलंदाज होते ते आघाडीचे फलंदाज सस्त्यात मात्र मैदानाच्या बाहेर आले. तदनंतरची जर पाहिला तर मिडल ऑर्डरचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळी करत असताना आपण पाहू शकाल. अगदी गणपत त्याच्या मात्र जोडीला कमलू फिरकर यावेळेस देखील 1 धाव आली आहे. 13 धाबा धावफलकावरती. 4थं षटक मार्गस्थ आहे.
ज्यावेळेस बाटशी कडा, परंतु इथून विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि इथून डॉट चेंडू आलाय. जितके जितके डॉट चेंडू येतील तितका प्रेशर मात्र पलसदरी टीम वरती मात्र निर्माण होईल. अगदी जर पाहिला ना तर 40+ चे खेळाडू सर्व, परंतु जर पाहिला तर पूर्णपणे गेलेला काळ मात्र पूर्णपणे या खेळाडूंना गाजून सोडलाय. परंतु पुन्हा एकदा आज मात्र या आपल्या होम ग्राउंड वरती मात्र पुन्हा एकदा ही टीम चौथं षटक मात्र 3 चेंडू इथून संपुष्टात आले. विकेट मात्र इथून 16 या आकड्यावरती पुन्हा एकदा एक विकेट मैदानाच्या बाहेर येईल. अगदी रनआउटची विकेट. 17 धावा खर्च केल्या तर 24 चेंडू मध्ये 18 धाव्यांचं आव्हान असेल जिंकण्यासाठी बेकरेवाडी संघाला. चला इथून जाऊया सत्कार समारंभाकडे. अगदी मी विनंती करतोय नागेश उगडा, आपण आपल्या हस्ते मात्र आमचे वडील गब्बरनाथ उगडा यांचा मात्र इथून अगदी मायाची उबदार शाल आणि प्रति पुष्पगुच्छ देऊन मात्र इथून सन्मानित केलं जाईल. तदनंतर जर पाहिलं तर नारायण उगडा परने ठाकूरवाडी यांचं देखील इथून मान सन्मान केला जाईल. तर मी विनंती करतोय रघुनाथ निगुडकर साहेबांचा देखील इथून मान सन्मान केला जाईल. अगदी आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक. तर मी विनंती करतो दामू सांबरे साहेबांना देखील मी विनंती करतो आपल्याला देखील इथून सन्मानित करण्याचा. नक्कीच पहिल्या चेंडूवरती जर आपण विचार केला तर कुठेतरी रनआउटची संधी मात्र बेस झाली आहे पलसदारी ठाकूरवाडी संघाकडून. आणि नक्कीच एक धाव मिळाली. एका धावेनं संघाचं अकाउंट देखील ओपन झालंय. एका धावेनं धावफलकाचा विचार केला तर एकच धाव, एक चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तर मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती बसून सामन्यांचा आनंद घ्या. तत्पुरती जाऊया मॅच कडे, जिथे मॅच मात्र लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळते. अगदी पलसदरी ठाकूरवाडी त्याच्या विपक्षात मात्र खेळत असताना बेकरेवाडी टीम आपल्याला पाहायला मिळते. परंतु जर पाहिलं ना तर पलसदरी टीमला मात्र इथून टॉस हारल्यानंतर मात्र बॅटिंग मात्र आली होती. ती बॅटिंग मात्र जर पाहिलं ना तो थोडीशी अंगलट ठरली होती. अगदी 17 धावा धावफलकावरती 18 धाब्यांचं टार्गेट. अगदी उत्तर अर्थाला देखील सुरुवात झाली आहे. अगदी कृष्णा आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. इथून फुल टॉस बॉल, परंतु इथून पंचांकडे लाऊडली अपील केली होती पण तो पंच सांगतायत थोडासा ऑफस्टम्पचा भार पाहायला मिळाला. अगदी पिचिंग थोडीशी पार पाहायला मिळाली. इथून जर पाहिला तर डॉट चेंडू आलाय. अगदी पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र गजाननच्या मिळतोय, परंतु इथून विकेट किपर मात्र केलेली चुकी आणि नॉन स्टॉपला आलाय हा चौकार. अगदी लेग बायच्या स्वरूपात मात्र हा चौकार आलाय. अगदी विकेट किपरने केलेली चुकी खऱ्या अर्थानं, या चुका खऱ्या अर्थानं अगदी पराभवाच्या मात्र दिशेने तुम्हाला नेऊन टेपवतील. यावेळेस जबरदस्त फटका अगदी मिड विकेट रिजनला मात्र क्लिअर केलाय. सर्कलचं रिंगण मात्र इथून तोडलं गेलंय आणि ठोकलाय अजून एक चौकार. केलवला जाईल याची नोंद घ्या. यावेळेस लोबर फुल टॉस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मात्र अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून बॅकअप सुरक पाहायला मिळतोय. अगदी गणपत होला मात्र इथून होता, परंतु इथून डॉट चेंडू आलाय. पहिलं षटक मात्र इथून कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा मात्र कृष्णानं खर्च केलेत 13 धाबा. अगदी 18 धाब्यांचं टार्गेट होतं. पूर्णपणे जर पाहिलं ना तर अर्ध पल्ला इथून गाठा सामना मात्र रफ अँड टफ पाहायला मिळाला असता, परंतु धाब्यांसाठी संघर्ष जरूर केला.
लगातार 6 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर आल्या. अगदी प्रॅक्टिसचा अभाव मात्र इथून पलसधरी टीम वरती दिसून आलाय. चला इथून पुन्हा एकदा मी श्री स्वामी समर्थ पलसधरी ठाकूरवाडी आयोजित ही स्पर्धा मात्र पाहायला मिळते. अगदी जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे मात्र पूर्णपणे मात्र ग्राउंड मात्र खचाखच भरलाय. अगदी संपूर्ण मात्र इथून प्रेक्षकांचं मात्र चुकी केली क्षेत्ररक्षकानं. अगदी जर पाहिला भालचंद्र होता त्याच्याकडनं थोडीशी चुकी झाली आणि इथून चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार. मंगल आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. या बलेस मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र इथून चेंडू अडवला गेलाय. अगदी डॉट चेंडू आलाय. याच डॉट चेंडूची मात्र नितांत गरज होती परंतु आता खूप उशीर झालाय. अगदी 17 धाबा मात्र इथून धावफलकावरती लागल्या जातात. अजूनही एका धाबेची गरज विजयासाठी. ज्या बलेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका परंतु इथून क्षेत्ररक्षक देखील तैनात आणि इथून विजय फटका आलाय. अगदी अभिनंदन टीम बेकरेवाडी आणि हडलक टीम पलसधरी ठाकूरवाडी डी टीम. अगदी तुमचा येस पलसधरी संपूर्ण टीम घेऊन मात्र व्यासपीठावरती या. सर्व खेळाडूंचा मात्र इथून मान सन्मान केला जाईल. तत्पूर्वी जाऊया टॉस कडे जिथे मात्र नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. विनर वर्सेस विनर. अर्थातच बेकरेवाडी त्याच्या विपक्षात खेळलेला वर्णे ठाकूरवाडी बी टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन मात्र इथून प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मात्र इथून जॉईंट व्हा. इथून मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. अगदी ज्यानं मात्र दुसरं षटक हाताळलं होतं. अगदी काय अप्रतिम मात्र षटक हाताळलं होतं. अगदी 6 चेंडू हाताळलेत. 3 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात. 2 रन मात्र खर्च केल्यात. पलसधरी या आपण व्यासपीठावरती या. सर्वांचा मान सन्मान केला जाईल. अगदी पराभव जरूर तुमच्या वाटेला आला परंतु एका पराभवानं मात्र खसू जाऊ नका. अगदी प्रयत्न करत राहा. तुमचे मात्र इथून हॅलो चला वर्णी ठाकूरवाडी संघाचा कर्णधार आणि बेकरेवाडी संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. आणि नाणेफेकीचा कौल करून घ्या. वर्णी ठाकूरवाडी संघ कर्णधार आपण. सेकंड राऊंडचा सामना हा 3 षटकांचा असेल जो सामना रंगणार बेकरेवाडी विरुद्ध वर्णे ठाकूरवाडी. आणि वर्णे ठाकूरवाडी संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलंय. आणि चला विवेक या गोलंदाजाला विनंती आपण आपला मॅन ऑफ द मॅच आपण ट्रॉफी घ्यायची. चला पलसधरी टीम आपण संपूर्ण टीम घेऊन मात्र इथून व्यासपीठावरती या. अगदी सर्वांचा इथून मान सन्मान केला जाईल. अगदी चांगले खेळले जरूर परंतु जर विकेट जर आल्या नसत्या ना तर अगदी पलसधरी टीमच्या धावा देखील धावफलकावरती पाहायला मिळाल्या असत्या परंतु विकेटची तडबड चालू होती आणि लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळाली. अगदी सर्वांचा इथून मान सन्मान केला जाईल. अगदी रामदास सांबरी असेल, गणेश पिरकर, कमळू पिरकर, तसेच गणपत होला, नितीन सांबरी, कृष्णा पिरकर, अंकुश होला, मंगला दरवडा, बालू पिरकर, भालचंद्र पिरकर. अगदी सर्वांचा इथून मान सन्मान मात्र इथून केला जातोय. अगदी चांगले खेळले. चला मॅन ऑफ द मॅच विवेक आपण या व्यासपीठावरती. तर मी विनंती करतोय आमचे कमलू पिरकर आणि गणपत होला यांच्या शुभ हस्ते मात्र हा मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मात्र इथून द्यायची. हॅलो चला वर्णे ठाकूरवाडी संघ आपण नाणेफेकीचा कौल जिंकला आणि आपण आपला डिसिजन जो असेल यस सामना 3 षटकांचा असेल. क्षेत्ररक्षण
चला वर्णे ठाकूरवाडी संघ आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या. सेकंड राऊंडचा सामना चालू होतोय आणि सेकंड राऊंडचा सामना असेल तो नक्कीच 3 षटकांचा असेल. बेकरेवाडी विरुद्ध वर्णी ठाकूरवाडी संघ हा सामना रंगणारा सामना पाहण्यात मजा येणार यात शंका नाहीये. खरोखरच जबरदस्त सामना पाहायला मिळेल. हर 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटक संपले पाहिजेत, अन्यथा आपण एक खेळाडू अगदी शेवटच्या षटकामध्ये आपण 30 सर्कल मध्ये घेऊ शकता. चला फलंदाज मैदानाचा ताबा घ्या. चार्ज कमी आहे का? हॅलो, चला सलामीचे फलंदाज मैदानात सज्ज व्हायचे, कारण सामना 3 षटकांचा असेल. दुसऱ्या फेरीतला सामना. मॅच देखून पाहिला ना आता 5 विकेट गेल्या. बटे माइक देते. हॅलो, सामना एकाच एंड खेळवला जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तेजस, ज्यानं मागच्या सामन्याचा विचार केला तर जबरदस्त गोलंदाजी केली होती. अगदी पलसदरीच्या सलामीच्या फलंदाजांना मात्र जगडून ठेवलं होतं. अर्थातच ज्याचं नाव तेजस. 2 मिनिट थांबा. आयोजकांचा निर्णय येतोय, अगदी एंड चेंज करा. अगदी 6 दिवस नाही, त्या एंडने एक, दुसऱ्या एंडने दुसरी ओव्हर. 6 दिवस मात्र इथून स्पर्धा केलं पाहिजे. अगदी खेळपट्टी मात्र चांगली ठेवायची आहे. त्या कारणास्तव मात्र हा आयोजकांचा निर्णय आलाय. O2 कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच जबरदस्त सामना पाहायला मिळेल. पहिलाच चेंडू थोडासा खाली राहिला आणि पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता झाली. जबरदस्त अगदी स्लोवर पद्धतीने चेंडू अगदी कट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज कैलास या फलंदाजानं, परंतु नक्कीच कुठेतरी पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिला चेंडू जरूर निर्धाव आलाय. उर्वरित P1 चे अजूनही 5 चेंडू मध्ये किती धाबा येतील त्या प्लस मानल्या जात आहेत, कारण P1 चं षटक त्याचसाठी ओळखलं जातोय. पुन्हा एकदा तोच चेंडू फेकला जातो. एसटी रक्षकाची चुकी झाली आहे, त्यानंतर फाईन स्लिप मध्ये देखील चुकी झाली आहे. नशिबाची साथ मिळाली आहे बेकरेवाडी टीम साठी आणि चौकाराला लेग बाईच्या स्वरूपात चौकाराच्या सहाय्याने संघाचा श्री गणेश देखील झालाय. साथ दिली नाहीये आणि पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज बॅक टू बॅक दुसरी चुकी झाली होती, परंतु रनआउटच्या स्वरूपात महत्वाची विकेट आली. भाऊन चुकी केली होती. डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी मिळते.
लॉटला सुरुवात होईल. तर मी विनंती करतोय भैरवनाथ सांडशी टीम आणि त्याच्या विपक्षात वावरले टाकू वाबर्ले ठाकूरवाडी टीम, जर आपण आला असाल तर कृपया आमच्या आयोजकांच्या संपर्क साधा. नक्कीच दोन्ही टीम आले असतील तर आपण आयोजकांशी संपर्क साधा, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी असेल. जो संघ येणार नाहीये त्या संघाला मात्र पॅनलाइज केलं जाईल. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. अगदी एक तिरी तर एक मेरी असा सामना रंगतोय दोन्ही संघांमध्ये. खरोखरच जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत तेजस या गोलंदाजाची, कारण गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतोय, परंतु यष्टीरक्षक कुठेतरी चुक्या करतोय. आणि यष्टीरक्षक भाऊला देखील थोडासा आता मात्र चेंडू काही सापडत नाहीये आणि त्यानंतर वारंवार चुक्या केल्या जातात भाऊ कडून. पुन्हा एकदा मोठा फटका स्ट्रेट लॉंग आणि जबरदस्त झेल पाहायला मिळाली आहे. धक्का क्रमांक 2 टीजा मास्टरला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. महत्वाच्या 2 विकेट आल्या तंबूच्या आसऱ्याला, कारण पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, अगदीच चेंडूची गती कमी पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर षटक क्रमांक 1 समाप्तीचा इशारा आला. एका षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 4 धावा. वरती या. नक्कीच वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसऱ्या षटकात आणण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज, ज्या मनोजनं मागच्या सामन्याचा विचार केला तर तिसरं षटक हाताळलं होतं, तोच मनोज आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. तर मनोज आपल्या संघासाठी काय करेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. पहिलाच चेंडू अगदी खोलवर पद्धतीनं त्या चेंडूला मात्र अगदी लॉंग ऑफला खेळून काढलं. एक धाव तर नक्कीच पूर्ण झाली आहे. एकच धाव मिळाली. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले 5 या अंकावरती. अगदी स्टेट डाऊन द ग्राउंड फटका सजवला होता. गजानन मात्र पहिल्या चेंडूवरती अगदी स्टेट डाऊन द ग्राउंड नक्कीच आणि टोटल जाऊन पोहोचले 5 या अंकावरती. पुन्हा एकदा फटका बसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुसरीचा प्रयत्न देखील झाला नाहीये, कारण काय गतीने चेंडूवरती क्षेत्ररक्षक अगदी डीप मधून चेंडूवरती 30 सर्कल मध्ये चेंडू वरती आला. त्यानंतर एक धाव नक्कीच वाचवली आणि एकाच धावेवर पुन्हा एकदा समाधान मांडलं विवेक या फलंदाजानं. पुन्हा एकदा हलकीशी लिडिंग एज जरूर लागली आहे. एकच धाव मिळाली आहे.
एकाच धाब्यानं पुन्हा एकदा धावफलकाचा विचार केला तर 7 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर अगदी तेजसनं 4 धावा खर्च करत एक रनआउटच्या स्वरूपात आणि एक महत्वाची विकेट मिळाली होती. आणि त्यानंतर मात्र मनोज गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. जबरदस्त पहिले 3 चेंडू 3 सिंगल. पुन्हा एकदा फटका बसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही. काय घडलं जातंय नक्कीच. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. एक सिंगल मिळाली. एका सिंगलच्या साह्यानं पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचले अगदी कासवाच्या गतीनं 8 या अंकावरती. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. नक्कीच या सामन्याचा विचार केला तर कुठेतरी अजूनही मोठा फटका आला नाहीये. पुन्हा एकदा अगदी खोलवर पद्धतीने लॉंग आपला चेंडू खाली क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार. थोडीशी फंबल झाली आहे. पाहता क्षणी 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. जशी थोडीशी फंबल झाली त्यानंतर पाहता क्षणी 2 धावा लगेच पूर्ण केल्या जातात दोन्ही फलंदाजांकडून. आणि पाहता 2 धाब्यानं पुन्हा एकदा धावफलकाला टोटल 10 या अंकावरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. पंच सांगतात हा अव्वंतर चेंडू आलाय. अव्वंतर धाब्यानं पुन्हा एकदा धावफलकाला टोटल 11 या अंकावरती. पहिली अव्वंतर धाव. जरूर अव्वंतर धाव आली आहे. पुन्हा एकदा फटका फसला. चेंडूला उंची जास्त लांबी किती. एक धाव तर नक्कीच पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न चालू झालाय आणि नक्कीच पुन्हा एकदा 2 धावा. 2 धाब्यानं पुन्हा एकदा धावफलकाला आणि जाऊन पोहोचले 13 या अंकावरती. षटक क्रमांक 2 समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 13 धावा. विवेक खरोखरच जबरदस्त. अगदी कुठेतरी बॅटची कडा जरी लागली असती ना तरी नक्कीच चौकार लिहिला होता. परंतु तसं घडलं नाहीये. आणि त्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसवतो. एक पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. काय घडलं जातंय. अगदीच मागच्या चेंडूचा विचार केला तर पंचांना अवंतर घोषित केला होता. त्यानंतर चेंडूला आता मात्र थोडीशी उसळी दिली आहे आणि एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. शेवटचे 5 चेंडू अजूनही बाकी राहिलेत.
जबरदस्त चेंडू. मागच्या चेंडूचा विचार केला तर गती कमी होती, परंतु या चेंडूचा विचार केला तर अगदी खोलवर चेंडू टाकला होता. गती पाहायला मिळाली गोलंदाज अनिल या गोलंदाजाकडे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. या गोलंदाजीच्या जोरावर ती मागचा सामना खेचून आणला होता वर्णी ठाकूरवाडी बी संघानं. पुन्हा एकदा जबरदस्त एष्टी रक्षकाने चुकी केली आहे, भाऊने चुकी केली आहे. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आली आहे. एक धावेने पुन्हा एकदा धाव फलकाला टोटल जाऊन पोहोचले 15 या अंकावरती. खरोखरच जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. जरूर हा सामना देखील लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल, कारण मागचा सामन्याचा विचार केला होता पलसदरी सी विरुद्ध वर्णी ठाकूरवाडी बी. तो सामना देखील अगदीच लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा पंचांना अफंतर चेंडू घोषित केलाय. अफंतर चेंडू. खरोखरच कुठेतरी धावा येतील. एक धाव येणे गरजेचं असेल बेकरेवाडी टीम साठी. खरोखरच वारंवार अफंतर चेंडू फेकले जातात गोलंदाज अनिल या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा थोडासा खाली राहतोय. फलंदाजाला समजत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. खरोखरच जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. फलंदाजांना मात्र अजूनपर्यंत एकही मोठा फटका खेळता आला नाहीये. आता मात्र फाईन लेगला चेंडू सीमारेषा नक्कीच कव्हर करणार. नशिबाची साथ मिळाली आणि चौकाराला अगदी चौकाराच्या साह्यानं पुन्हा एकदा धाव फलकाला डीजे मास्टरला संधी मिळाली. इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस साठी इथून रिपोर्टिंग करा. चला पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. जबरदस्त एक नशिबाचा चौकार आला. एक आलाय, दुसरा यायला टाइम लागत नाहीये, परंतु पहिला आला पाहिजे होता. थोडीशी पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. एका धाव्यानं पुन्हा एकदा धाव फलकलं आणि षटक क्रमांक 3 समाप्तीचा इशारा आला. 3 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 21 धावा आणि जिंकण्यासाठी 22 धाव्यांचं आव्हान असेल. हॅलो हॅलो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या व्यासपीठावरती अगदी तदनंतर इथून सन्मान इथून केला जाईल. अगदी आमच्या आयोजकांसाठी अगदी सामनावीर मात्र इथून सुपूर्त केल्या. अगदी त्यांचा देखील इथून मान सन्मान केला जातोय. अगदी दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अगदी आमचे दिगंबर दादा होला, आमचे पलसदरी ठाकूरवाडीचे हे व्यक्तिमत्व अगदी दानशूर व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी आम्हाला मात्र इथून सामनावीरच्या ट्रॉफ्या मात्र जितक्या ट्रॉफ्या लागतील तितक्या मात्र इथून सुपूर्त केल्यात. अगदी त्यांचं देखील इथून आमच्या आयोजकांकडून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत असेल आणि त्यांचा इथून सत्कार मात्र इथून नागेश फुगडा यांच्या हस्ते मात्र इथून केला जातोय. तदनंतर बलिराम सांबरी आणि त्याच्या जोडीला सुरेश पिरकर जे आम्हाला खेलपट्टी मात्र इथून करून दिल्या अगदी त्यांचा देखील इथून मान सन्मान केला जाईल. चला या सुरेश पिरकर आणि बलिराम सांबरी आपण या त्यांच्या मागे जर पाहिलं ना तर कैलास उघडा, तसेच वसंत होला, दिगंबर होला, अगदी भरत उघडा, सर्वांची मेहनत आहे खऱ्या अर्थानं. परंतु जे काही अडचणी आल्या होत्या त्या अडचणीला सामोरे जाऊन मात्र ही खेळपट्टी मात्र आम्हाला करून दिली. अगदी बलिराम सांबरी आणि त्याच्या जोडीला मात्र सुरेश पिरकर A1 जोडीचा हा मात्र इथून मान सन्मान केला जातोय.
तदनंतर इथून जाऊया टॉस कडे. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे मात्र उपस्थित झाल्यात. तर मी विनंती करतोय दिगंबर होला आमच्या साहेबांच्या हस्ते मात्र इथून हा टॉस केला जाईल. 21 झाल्यात, 22 पाहिजेत. 21 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी 18 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज असेल बर्ने ठाकूरवाडी टीमला, याची नोंद घ्या. अगदी इथून टॉस मात्र इथून केला जातोय. हेड इज कॉल, हेड आलाय. अगदी टॉस मात्र जिंकलाय सांडशी टीम ना. डिसिजन बॅटिंग बॅटिंगचा निर्णय घेतलाय. अगदी किती धाबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 55 पर्यंत. येस, 50 ते 55 धाब्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच इथून केला जाईल. अगदी आयोजकांबद्दल काय बोलशील? मस्त आयोजन, आवडलं. येस, आयोजन तर मस्तच आहे. अगदी टॉस मात्र इथून पराभूत झालेत. तर तुमच्या वाटेला प्रथमतः बॅटिंग आली आहे. प्रथम बॅटिंग करून हॅलो, किती धाब्यांपर्यंत मात्र इथून जैतू उघडा साहेबांना देखील विनंती करतो, आपण समालोचन कक्षामध्ये या. आपल्या मंडळाच्या वतीनं सत्कार होतोय. टॉस मात्र इथून हारला गेलात. आपल्या वाट्याला मात्र क्षेत्ररक्षण आलंय. अगदी किती धाब्यांपर्यंत मात्र इथून रोखण्याचा प्रयत्न कराल? तरी पण आम्ही 35-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. यस, आयोजकांबद्दल काय बोलशील? आयोजन तर थोडाफार सुंदर आहे. यस, धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा असतील मॅच साठी. जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी आमच्या सोबत मात्र इथून जोडले गेलेत हेमंत सर, मॅन फ्रॉम डोनवर्थ. खरोखरच जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला तर नक्कीच लगातारचे 2 चेंडू जरूर निर्धाव खेळला होता भाऊन, आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती गोलंदाज गजानन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक जबरदस्त झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो अयशस्वी ठरतोय. आणि नक्कीच 1 धाव पूर्ण झाली. 1 धावेनं संघाचं अकाउंट ओपन झालंय. अजूनही 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. जबरदस्त चेंडू, वेग 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 पाहायला मिळतोय. गजानन, काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये? जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. दोन्ही सलामीचे फलंदाज मागच्या सामन्याचा विचार केला तो सामना देखील पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा गोळा केल्या होत्या दोन्ही फलंदाजानं. पुन्हा एकदा मोठा फटका, थोडीशी फंबल झाली आहे. एकदा तर नक्कीच पूर्ण झाली आहे. नशिबाची साथ बेकरेवाडी संघाकडून लागली गेली आहे. आणि 1 धावेनं पुन्हा एकदा धावफलकाला टोटल जाऊन पोहोचले 2 या अंकावरती. शेवटचा चेंडू अजूनही बाकी. जबरदस्त चेंडू फेकला जातोय. षटक क्रमांक 1 समाप्तीचा इशारा येतोय. एका षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 2 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. सांडशी टीमचा कर्णधार आणि तसेच बाबरली टीमचा कर्णधार, आपण आयोजकांची संपर्क साधा. काय फॉर्मॅलिटीज असेल ती लगेच भरून घ्या. तदनंतर जर पाहिलं तर कल्पेश शिर्के साहेबांचा देखील इथून आगमन झालंय. तदनंतर जैतू उघडा यांचा देखील इथून मान सन्मान केला जाईल. चला या आपण लगेच मान सन्मान देखील करून घ्यायचा आहे. अगदी आमच्या आयोजक नागेश उघडा यांच्या शुभ हस्ते मात्र इथून हा मान सन्मान केला जाईल.
जबरदस्त फटका सजवला चेंडूला, उंची जास्त, लांबी कमी, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक, चेंडू पुन्हा एकदा सरळ जमिनीला दान झालाय. नक्कीच तेजसला जीवनदान मिळाले. मागच्या सामन्याचा विचार केला, मागच्या सामन्यामध्ये पयसदरी संघानं देखील तेजसला एक जीवनदान दिलं होतं आणि त्यानंतर पयसदरी संघ मात्र तिथून मात्र अडचणीत सापडत चालला होता. आता या सामन्यामध्ये देखील बेकरेवाडी संघानं बेकरेवाडी संघानं देखील तेजसचं एक झेल जमिनीला दान केलाय आणि त्यानंतर तो झेल कितपर्यंत टोचणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. काय घडलं जातंय, जसा झेल सोडला त्यानंतर फाईन लेगच्या वरून दणदण करत चौकार आला. चौकाराच्या साह्यानं डीजे मास्टरला संधी मिळाली आहे, परंतु डीजे मास्टर उपस्थित नाही आहेत. काय घडलं जातंय. तर इथे पारितोषिक लागलं जात आहे. अगदी वर्रे ठाकूरवाडी जर विन झाली तर जैथू उघडा साहेबांकडनं 500 रुपये आणि जर बेकरेवाडी टीम विन झाली तर जैथू उघडा यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे दोन्ही टीमला मात्र इथून सुवर्ण संधी आहे. अगदी दोन्ही टीम जर विजय झाल्या ना तर वर्णे टीमला मात्र 500 तर नंतर बेकरेवाडी टीमला मात्र 250. जबरदस्त सामना रंगला जातोय. येस, अजून पारितोषिक आलंय. अगदी बर्ने ठाकूरवाडी विन झाली ना तर विलास उघडा यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जबरदस्त फटका पुन्हा एकदा अगदी लॉंगॉपला, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक उचलणार, फेकणार, तोपर्यंत पाहता क्षणी पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्यात. जसा तेजसचा झेल सोडला त्यानंतर एक फाईन लेगला चौकार आणि त्यानंतर लॉंगॉपला पुन्हा एकदा डबल धावली. काय घडलं जात आहे, जी झेल जमिनीला दान केले तेजस या फलंदाजाची, तो तेजस मैदानाच्या आतमध्ये स्वतः बरसत चाललाय. पुन्हा एकदा अव्वंतर धाव, गोलंदाज दबावाखाली आलाय. धाव बलकाचा विचार केला तर 11 धावा, 22 धाव्यांचं आव्हान असताना 11 धावा आल्यात. अजूनही 11 धाव्यांची गरज. जर वर्णे टीम मात्र इथून विजय झाली तर नारायण उघडा यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. या वेळेस मात्र फटका लाथचा वाप पाहायला मिळतोय. अगदी मिडल ऑफ द बॅट, स्वीट ऑफ द साऊंड, समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ रिझनच्या डोक्यावरून ठोकलाय तेजसच्या बाट मधून षटकार आणि षटकार बाहेर आयवा कॅच पकडली. यस, त्यानं समालोचन कक्षामध्ये या, आपली कॅश प्राइज आपण घेऊन जायचंय. ज्यानं आयवा कॅच पकडले त्यानं या. एक महत्वाची सूचना आहे, अगदी जो प्रेक्षक मात्र इथून आयवा कॅच मात्र इथून टिपेल तो प्रेक्षक मात्र इथून स्टेज वरती यायचा आहे लगेच. अगदी स्टेजवर जर नाही आला तर पारितोषिक मात्र जर नाही मिळालं तर आम्ही जबाबदार राहणार नाहीये. जबरदस्त कुठेतरी मोठा फटका आला होता, त्यानंतर लगातार बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू आणि त्यामध्ये महत्वाची विकेट आली. तेजस तंबूच्या आश्रयाला आलाय. कुठेतरी तेजसनं चुकी केली, कारण मोठा फटका आला होता. त्यानंतर सिंगल वर जरी ध्यान दिलं असतं ना तरी कुठेतरी सामना एक सोपा झाला असता, परंतु आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा 6 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. मागच्या सामन्याचा विचार केला, पलसदरी ठाकूरवाडी सी विरुद्ध वर्णी ठाकूरवाडी, त्या सामन्यामध्ये देखील 6 चेंडू 5 ची गरज होती. तो सामना देखील अगदीच जवळ जवळ पलसदरी संघाकडे असं वाटलं होतं की झुकलं जाईल, परंतु मोक्याच्या क्षणी अनिल षटकार मारला होता. तोच अनिल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल झालाय, परंतु तो अनिल आता नॉन स्ट्राईक एंड साठी उभा असेल आणि स्ट्राईकला असेल तो भाऊच्या बॅटचा विचार केला, या फलंदाजाचा विचार केला तर आज एकही मोठा फटका आला नाहीये, बॅटवर चेंडू येत नाहीये. आज दिवस थोडासा खराब राहिलाय, कारण एसटी रक्षक स्वतः भाऊ असतो आणि एसटी रक्षक खरोखरच चुका झाल्या भाऊ या फलंदाजाकडून, त्या चुका सुधारायच्या आहेत. येणारे 6 चेंडू 5 धावा. काय घडलं जाईल? आयवा कॅच घेतलाय क्षेत्ररक्षक आयवा कॅच अनिल पवार,
पलसदरी गावचे एक खेळाडू पाहायला मिळतात. अनिल पवार यांना आयवा कॅचचा प्राइज दिला जातोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस त्याच्या फॉलो थ्रू मध्ये झेल, काय झेल पकडला जातोय. कॅच ऑफ द टुर्नामेंट, जबरदस्त मोक्याच्या क्षणी झेल पकडलाय. अगदीच जी महत्वाची विकेट होती, भाऊला यावं लागलंय. 5 चेंडू 5 धावा. पहिलाच चेंडू लोअर फुल टॉस, त्या लोअर फुल टॉस चेंडू वरती काहीच मोठा फटका मारता आला नाही. यस, महत्वाची विकेट आली आहे तंबूच्या आश्रयला. भाऊ स्वतःवरती नाराज असेल. जबरदस्त चेंडू फेकला जातोय. काय घडलं जातंय, अजून एक निर्धाव चेंडू. 1 for the over. यस, पहिला बाउन्सर फेकला गेलाय. अर्निंग देखील दिली गेली आहे पंचांना. 4 चेंडू 5 धावा. समीकरण कठीण होत चाललंय वर्णे ठाकूरवाडी संघासमोर. पुन्हा एकदा फटका बसला चेंडूला. उंची जास्त, लांबी कमी. स्ट्राईकला कोण असेल? अनिल स्ट्राईक साठी गेलाय. ज्यानं मागच्या सामन्याचा विचार केला तर 2 षटकार मारले होते, तो अनिल आता मात्र स्ट्राईकला आलाय. आणि 3 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. हृदयाचे ठोके धडधड 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 करतायत. खरोखरच जसा सामना पाहायला मिळतोय याच्यासाठी सर्व प्रेक्षक आले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. काय घडलं जातंय पाहता क्षणी लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव तर नक्कीच पूर्ण झाली आहे. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव आली. एका धावेनं पुन्हा एकदा अनिल आता नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिलाय. येणारे 2 चेंडू 3 धावा. 1 मारायचा आहे. 1 सिंगल आली तर स्ट्राईकला अनिल जाणार. 2 आल्या तर पुन्हा एकदा सामना 1 बॉल 1 वर येऊन थांबणार. हॅलो, तर आमच्या दादू दरेकर इथे उपस्थित झाले, त्यांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर आणि पुन्हा एकदा रनआउटला विकेट आली आहे. 1 चेंडू 3 धावांची गरज. काय घडलं जातंय, काय घडलं जातंय. कुठेतरी असं वाटलं होतं की सोपा सामना होणार, परंतु तो सोपा सामना आता वर्णे ठाकूरवाडी संघासाठी डोकेदुखी ठरतोय. 1 चेंडू 3 धावा, परंतु अनिल स्ट्राईकला आहे. ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 2 षटकार मारले होते, त्यानं फक्त 3 चेंडूंचा खेळ केला होता, त्यामध्ये 2 महत्वाचे षटकार आले होते. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. समीर सज्ज झालाय. समीर नॉन स्ट्राईक एंड साठी सज्ज झालाय. स्ट्राईकला अनिल. येणारा चेंडू सर्व काही सांगून जाणार. कोण जिंकणार, कोण हरणार. यष्ट्यांचा वेध आणि गोलंदाजाने स्वतःला सिद्ध करत 5 धावा डिफेंड करून दाखवल्यात बेकरेवाडी संघासाठी. आणि यानंतरची होणारी लढत पाहायला मिळेल. हॅलो हॅलो, तर इथून फ्रेश लॉटला इथून सुरुवात होते. अगदी जे एक्स्ट्राचे मात्र इथून जे सामने होते त्यामध्ये जर पाहिला तर बेकरेवाडी टीमनं बाजी मारले. अगदी 2 राऊंड मात्र इथून विन झालेत. अगदी फ्रेश लॉटला इथून सुरुवात होते. अगदी बी गट जय भैरवनाथ सांडशी त्याच्या विपक्षात केलेलं बाबरले ठाकूरवाडी. आणि त्यानंतर दुसरा सामना जय भैरवनाथ मानगाव आणि त्याच्या विपक्षात केलेलं टेपाची वाडी. आणि तिसरा सामना मुंडेवाडी त्याच्या विपक्षात शिवची वाडी आनंद. आणि चौथा सामना शेवटचा सामना दोनवत बी आणि त्याच्या विपक्षात उंबरविरा. अगदी या सर्व टीमनं मात्र इथून उपस्थित राहा. नंतर आमच्या आयोजकांची त्वरित संपर्क साधा.
हॅलो. ज्या संघानं नाणेफेकीचं गौरव जिंकलंय त्यांना डिसिजन. चला वावरले संघ आपण नाणेफेकीचं गौरव जिंकला. तर इथून बेकरे टीम साठी पारितोषिक आलं होतं आमच्या जैथू उघडा साहेबांकडनं. अगदी 250 रुपयाचं जे पारितोषिक आलं होतं तर मी कॅप्टनना विनंती करतोय आपण या. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील इथून देण्यात येईल. नितीन नितीन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.